नमस्कार. गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. बॅकग्राऊंडला तुम्ही पाहत असाल स्मार्ट बोर्ड माझ्या बॅकग्राऊंडला त्या ठिकाणी नाहीये. दरवेळीप्रमाणे दरवर्षीच आम्ही गौरी गणपतीसाठी गावाकडे येत असतो आणि त्यामुळेच डायरेक्टली हा व्हिडिओ मोबाईलवर शूट या ठिकाणी मला करावा लागत आहे. ठीक आहे. आता आपला जो मुद्दा आजचा आहे तो म्हणजे KDMC एक्झाम. ठीक आहे. 9 सप्टेंबरला KDMC एक्झाम आहे. ठीक आहे. तर 9 सप्टेंबरच्या दृष्टीने म्हणजे उरलेले जे 10 दिवस आहे आपण कशा प्रकारे प्रिपरेशन केलं पाहिजे त्याबद्दल फक्त पुढचे 3-4 मिनिट मी या ठिकाणी फक्त बोलणार आहे. ठीक आहे. तुम्ही स्क्रीनवर खाली पाहू शकता की आपल्याकडे जो एक्झाम पॅटर्न आहे KDMCचा बरोबर हा त्यांनी दिलेला आहे. ओके. यामध्ये जर तुम्ही बेसिकली पाहिलं तर आपल्याकडे 4 सेक्शन आहे A, B, C आणि D. ओके. ह्या 4 सेक्शन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक सेक्शन मध्ये 25, 25, 25 आणि 25. ओके. असे टोटल जर बघितलं तुम्ही 100 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. 120 मिनिटाचा आपल्याकडे वेळ त्या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक सेक्शनसाठी 30 मिनिटचा वेळ त्या ठिकाणी आहे. असं टोटल काउंट केले तर 120 मिनिट म्हणजे 2 तास वेळ आपल्याकडे त्या ठिकाणी असणार आहे. ओके. आता या पॅटर्न मध्ये जर बोलायचं म्हटलं तर टेक्निकल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 40 प्रश्न विचारणार आहे प्रत्येक सेक्शन मध्ये 10, 10, 10 आणि 10. ओके. टेक्निकल तर इम्पॉर्टंट आहेच पण नॉन टेक्निकल मध्ये 2 गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट या ठिकाणी मला वाटतात. बघा, मराठी आणि इंग्लिश 10-10 प्रश्न आहेत. ओके. त्यासोबतच म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 10 प्रश्न त्या ठिकाणी आहे. GH/GK चे देखील 15 प्रश्न आहेत. ओके. आणि जे तुमचं रिझनिंग आहे फक्त रिझनिंग आहे. बघा, इथे ऍप्टिट्यूड जास्त नाहीये, इथे फक्त रिझनिंग हा शब्द यूज केलेला आहे आणि त्याचा सिलेबस देखील दिलेला आहे. ओके. समोर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी सिलेबस पाहू शकता. रिझनिंगचा एवढेच टॉपिक आहेत आणि 15 प्रश्न त्यावर डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. ओके. तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जर म्हटलं तर रिझनिंगचा पार्ट आहे ज्यावर 15 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो भरपूर विद्यार्थी करत नाहीत. ठीक आहे. आणि करणारे एकदम लिमिटेड विद्यार्थी आहे. जे विद्यार्थी हे जे 2 टॉपिक आहेत रिझनिंग, ओके, जेवढे टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत तेवढेच करायचे. आता पूर्ण रिझनिंग या ठिकाणी करत बसायचं नाही. ठीक आहे. आणि जो म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहे तो देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण की त्याला डायरेक्टली 10 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. ओके. तर आपले हा जो काही पॅटर्न आहे बरोबर ना, हा जो काही पॅटर्न त्याने दिलेला आहे या पॅटर्नला स्टिक राहूनच आणि सिलेबसला स्टिक राहूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर बघा, आता टेक्निकल महाट्रान्सकोसाठी तुम्ही केलेलंच आहे. जे महाट्रान्सकोसाठी तुम्ही टेक्निकल केले आता एक्झॅक्टली तेच टेक्निकल तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत पण फक्त KDMCच्या सिलेबस मधले जेवढे टॉपिक आहेत तेवढेच आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. ओके. आणि नॉन टेक्निकल मध्ये जर सांगायचं म्हटलं तर नॉन टेक्निकल मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त जो भर आहे हा रिझनिंग वर द्यायचा आहे आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला कशावर द्यायचा आहे भर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट वर द्यायचा आहे. ठीक आहे. सर आता GH/GK करायचं का नाही? GH/GK देखील करायचं. बघा, तुमच्या स्क्रीनवर इथे 2 व्हिडिओच्या तुम्हाला पोस्टर दिसतील. आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूबवर जायचे आणि युट्यूबवर गेल्यावर तुम्हाला डायरेक्टली हे जे 2 व्हिडिओ आहे GH/GK पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहून टाकायचे आहेत. ओके. करंट अफेअर बद्दल जर तुम्ही विचारत असाल तर करंट अफेअर हे किती दिवसाचं केलं पाहिजे तर हार्डली मागच्या 2 ते 3 महिन्याचं करंट अफेअर तुम्हाला करावं लागेल. जुलै आणि ऑगस्टचं जे करंट अफेअर आहे पुढच्या 8 ते 9 दिवसामध्ये, 8 ते 9 दिवस खूप होतील, पुढच्या 5-6 दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे किंवा आपलं ऍप्लिकेशन असेल त्यावर तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे. मराठीसाठी म्हणाल तर मराठीचं देखील आपण एक महाट्रान्सकोसाठी तो व्हिडिओ टाकला होता पण तो KDMC साठी देखील तितकाच इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला फक्त आपल्या युट्यूबवर जायचे आणि मराठीचा तो पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे. आता टेक्निकल मध्ये जर तुम्ही विचाराल बरोबर ना, तर टेक्निकल मध्ये कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे तर त्यांनी जेवढे काही टॉपिक दिलेत हे सगळेचे सगळे आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे कारण की प्रत्येक सेक्शन मध्ये 10, 10, 10 आणि 10 असे टोटल 40 प्रश्न आपल्या टेक्निकलचे त्या ठिकाणी सोडवायचे आहे. ठीक आहे. सो गेम चेंजर जर म्हणाल, ठीक आहे, तर गेम चेंजर या ठिकाणी रिझनिंग 15 प्रश्न डायरेक्टली आहे. एकही प्रश्न आपला चुकता कामा नये. जे टॉपिक त्यांनी मेन्शन केले तेवढे व्यवस्थितपणे तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट देखील आपल्याला महत्वाचा आहे, तो देखील आपल्याला व्यवस्थितपणे करायचा आहे. ठीक आहे. लवकरच जे आपलं KDMC एक्झाम आहे बरोबर ती आपली येणार आहे. 9 सप्टेंबरला आपली एक्झाम आहे. त्या एक्झामसाठी देखील तुम्हाला मनोपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा. ठीक आहे. थँक्यू सो मच.